नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता 5वी विषय गणित माध्यम सेमी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. क्वेश्चन नंबर 1. फिल इन द ब्लँक्स, मार्क 6. 1. When the division of dividend leaves remainder, the dividend is said to be a multiple of the divisor. Answer: no. Second, 1 is a number which is neither prime nor composite. Third, 12 hours dash second. 43,200 second. Fourth, a fraction whose denominator is 10 times multiple of 10 is called a decimal point. Fifth, a number which has more than 2 factors is called a composite number. 6. A number which has only 2 factors, 1 and the number itself is called a prime number. प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या, कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या. संयुक्त संख्येला 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात, अवयव असतात. मूळ संख्येला 1 आणि स्वतःचा पाडा सोडून दुसरी कोणतीही संख्या अवयव नसते. आता पुढील प्रश्न आपण पाहूया. बी. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स, मार्क 4. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. राईट ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 40. मूळ संख्या लिहायच्या आहेत 1 ते 40च्या दरम्यान असणाऱ्या. आन्सर: 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37. Second, write the following mixed fraction in decimal form and read them aloud. 5 and 3/10. उदाहरण इथं सोडवून दिलेलं आहे. 10 गुणिले 5 अधिक 3 केलेलं आहे. छेदामध्ये 10. 10 5 50 अधिक 3 53/10. 1 दशांश चिन्ह उजवीकडून द्यायचं आहे. बी. 210.86. यांचेही नंबर सुरुवातीला लिहायचे, त्यानंतर प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू सर्व लिहून दिलेलं आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित या उदाहरणांचा सराव करा. सोपे प्रश्न आहेत. 2. राईट हाऊ मेनी मीटर्स इन डेसिमल फॉर्म. ए. 50 मीटर 40 सेंटीमीटर. आन्सर: 50.4 मीटर. बी. 734 सेंटीमीटर. आन्सर: 7.34 मीटर. थर्ड, ॲडिशन करायचे आहे. डेसिमलमध्ये दिलेले आहेत नंबर्स. ए. 6.95 प्लस 74.88. ॲडिशन केलेले आहे. आन्सर: 81.83. बी. 41.03 प्लस 9.98. यांची ॲडिशन केलेली आहे. आन्सर आलेला आहे 51.01. पुढील प्रश्न बी. सॉल्व द फॉलोइंग, मार्क्स 4. 1. कन्वर्ट द फॉलोइंग इंटू डेसिमल फ्रॅक्शन अँड ॲड देम. ए. 7 1/2 मीटर अँड 4 3/4. उलटसुलट झालेलं आहे. सुरुवातीला 4 आहे, नंतर 3 आहे. ॲडिशन करायचे आहे. 7.50 प्लस 4.75. आन्सर: 12.25 मीटर्स. बी. 2 1/2 2.50 लिहायचं. 3 1/2 मीटर 3.50 किंवा 50 लिहायचं आहे. ॲडिशन केली, आन्सर आलं 6 मीटर. जे दिलेले नंबर्स आहेत ते डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. वर्डमध्ये दिलेले आहेत. डेसिमलमध्ये केल्यानंतर त्यांची ॲडिशन करायला सोपी जाणार आहे. डेसिमल पॉईंट खाली व्यवस्थित पॉईंट द्यायचा आहे. पुढील प्रश्न. इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर ॲट 15
30 arrives at Gondia the next day at 20:15. How long is the journey from Kolhapur to Gondia? Answer: 28 hours 45 minutes is the journey from the Kolhapur to Gondia. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.